दिलीप सर जी, इन रेकॉर्डिंगच्या आधी कॅन यू जस्ट कॅच मी अप विथ काय झालंय आतापर्यंत हो ते. हो हो, मी सांगतो ना तुम्हाला. येस. ओके, मला पण इतकं माहित नाहीये. हा. नाही, ठीक आहे, ओके शेअर करतो मी आता. ओके ओके ओके. उद्या रामनवमी म्हणून घ्यायचं असेल तरी माझी काय हरकत नाहीये. सुट्टी घ्यायची असेल तरी घेऊ, क्लास घ्यायचा असेल तरी घेऊ. बघू ना. मलाही प्रोग्रामला मला तर सकाळ असल्यामुळे ना रामनवमीचा मोठा प्रोग्राम असतो माझ्या हो. मैत्रिणीकडे. हो. बर बर. नाही, ठीक आहे, मग उद्या नको घ्यायला पाहिजे. मग उद्या सुट्टी घेऊ. हा. हे आपण त्यावेळेला तुम्ही होता वाटतं, आपण हे घेतलं त्यावेळेला ना, पंचम पाठ. वाराणसी या शाला प्रसिद्धा भवन्ति, हे तुम्ही होतात त्यावेळेला. आठवत आहे सुजाताई? पहिले नव्हते पण नंतरला होते. हो. हा. म्हणजे ही वाक्य याचा अर्थ पण यामध्ये आहे. आणि ओके. त्याचं फार असं नाही आहे, म्हणजे वाचून तसं कळत वाक्य आडलं तर मग आपण डिस्कस हे करू त्यावर. काही काही यायचं झालंय का पूर्ण? काही हो काहीच झालं ना हो. पूर्ण, काही काही ह्यामध्ये नाही आहे ते. झालं. या सहाव्या हा. पाठात दुसरा दुसरं आहे. हे फक्त व्याकरण आहे, हे आपण घेतोय ते. दोन पीडीएफ वेगळ्या वेगळ्या आहेत. कैकईची वेगळी आहे आणि ह्या काही काहीचा व्याकरणाची आठवा वेगळी आहे. पाठ आहे हो, आणि पण ही ती हे पीडीएफ वेगळं वेगळी आहे. क्रियापद. हा, हे जे हे केवळ हे व्याकरण आहे वेगळी आहे. याच्यामध्ये. क्रियापदाचा हा, अभ्यास आहे ह्यात याच्यामध्ये. सगळं व्याकरण. ते लेसन नंबर 6 आहे ना? काय आहे, हो, मला लाईनीनी वाटतं नाहीये. हा लेसन नंबर 6 आहे हो असं हो. वाटतंय हा मला, हा कारण हा लेसन सिक्स, नंबर हा चिठ्ठीत. 6 नंबर आहे. हा हा. हा. हं? ओके. हे क्रियापदच आहेत. ही क्रियापद दिली आहेत आणि तिची वाक्य इथे पुढे दिली आहे. पुस्तकात जे क्रियापदाने किंवा सामान्यम दिलंय ना, ते हं. सगळं ह्यामध्ये आहे, या पीडीएफ मध्ये. हो. व्याकरण. ओके ओके. सुजाताताई. हा, ठीक आहे. हो हो, आणि हम्म. कळलं. आपलं हा काही आपलं करेक्शन. 7व्या पाठाला तुम्ही होता ना? 7व्या पाठाला होते मी. हो, मला आठवतंय. हो ना, हा निखिलमपी 6वा. जगत. लंगडा बैल फिरणार नाही. खंज हस वृषभ न तत्र चरिष्यते. हा. म्हणजे हे वाक्य आणि त्याचा अर्थ आहे. जिथे अर्थातून त्याचं आपल्याला कुठे काही वेगळं वाटेल तिथे आपण नंतर. हे तुमच्याकडे आहे का, हे पीडीएफ किंवा हे? मला हो, पाठवू का हे? मला आपल्या ग्रुपवर. पल्लवीताईंनी पाठवली होती. हो. हा हा. हा, ग्रुपवर आहे ना. थोडा वेळ मिळाला तर बघून मग सर काय अडलं तर आपण परत चर्चा करू यावरती काही. हो. कारण ही वाक्य कशी येतात, सोपी सोपी आहे फारशी. तो का धमकावतो, स किंमत तर्जती. ते तर्जनी बोट दाखवणे म्हणजे धमकावतो, असं. रामाला ताप येतो, रामा. त्याच्यामध्ये शब्द नवीन नवीन आलेत हा आणि हा. धातू ते पूर्वी शिकलो ते असं आहे. धातू तेच आहेत, शब्द नवीन, म्हणजे हा. त्याचं हो व्याकरण हो. वेगळं थोडंसं. हम्म. परस्मैपदी सगळे. आणि पुढं पुढे आपल्याला क्रियापद म्हणजे बदलायचे, आज्ञार्थी आणि हे विद्यार्थ वगैरे आलेले आहेत. हम्म. आपण जे परवा केलं ना, हे दिलीपजी, ते त्यांना हो. माहित नसतं. अच्छा, पाठ 2 9 दिवस. पण झालाय का? हा, आता 10 पण हो झालाय खरं हो म्हणजे. अच्छा, आता फक्त 10 हे, पण झालाय. ओके. हा जो आहे ना, हा इथला हा 10वा पाठ. इथे हा. आज्ञार्थी आणि विद्यार्थी हे दोन प्रकारचे आहेत ते. मग इथे जी ही क्रियापदं आहेत यांच्यावरती आधारित वाक्य आहे इथे. जन हा हम्म. स्वातंत्र्योत्सवे नंदनतु. तुकारांती मी आणतो. नंदनच नंदयुः. मुख्य ना ओके ओके. सगळे धातूचे सगळे प्रकार घेतलेले आहेत. हा. वर्तमान काळ, भविष्य काळ, स्तुवन्तु. आदलदेतन, आज्ञार्थ, हा. विद्यार्थ, असे हो, सगळे प्रकार. क्रियापद. असे सगळे हो, प्रकार हा, घेतले. दिसतंय. त्यात सगळ्या पाठ प्रकाराची वाक्य घेतली. हम्म. पाठ 10 मध्ये. आता तेच हे शिकलोय ज्याने इथे आपण या परोक्ष पुस्तकात. भूतकाळ दिलं ना त्यांनी, हा त्याच्यामध्ये आता अभ्यास आपण थोडंसं वाचूनच घ्यायला बा, अभ्यास करा असतात फार नाही काही. याला अनद्यतन हा परोक्ष खरा. भूतकाळ असंही म्हणतात. हा. हा. हो त्यांनी फक्त उदाहरणं दिली, म्हणजे हे दिले तरी क्रियापदच दिली, उदाहरणं नाही त्यात. हो. अनद्यतन म्हणजे जो आज घडला नाही असा खूप पूर्वीचा. हम्म. परोक्ष भूतकाळ म्हणजे दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडचा. म्हणून म्हणजे जेव्हा आपल्या अशा तर, समोर घडलेलं नाहीये. हो, आपल्या समोर असं घडलेलं नाही आणि खूप पूर्वीचा, अद्यतन नाहीये. खूप पूर्वी. हा. अद्यतन म्हणजे आताचा.
म्हणजे आजचा, नजीकच्या भूतकाळातला आणि फार पूर्वीचा. जो हा फार हा पूर्वीचा आहे तो परोक्ष भूतकाळ. म्हणून जेव्हा अशा तऱ्हेचा अनद्यतन परोक्ष भूतकाळाचा अर्थ व्यक्त करायचा असतो तेव्हा लिट लकाराचा उपयोग करतात. म्हणजे रघु पराक्रमी राजा होता, रघुहू पराक्रमी राजा बभूव, असं. बभूव हा म्हणजे म्हणजे तो झाला, होता. हा होता, म्हणजे लॉंग लॉंग ॲगो असं. हा, आपण काय ओके. बघितलेलं नाही. आपण बघितलेलं नाही. आणि परोक्ष म्हणजे ते पूर्वीचा प्राचीन हा परोक्ष म्हणजे आपल्या आणि दृष्टीच्या आड. हा आणि जुन्या अनद्यतन म्हणजे अद्यतन थोडासा नाही. आधीचा अद्यतन म्हणजे रिसेंट नाही. अन म्हणजे अनद्यतन. हा अनद्यतन म्हणजे हो. व्हेरी ओल्ड, हा पूर्वीचाच. जुन्या काळातला. तर हा सर म्हणले पण कालचाच असं नाही म्हणले ते ना कालचा असं नाही, सर. कालचा संकल्पनामध्ये वेगळं. आता हे काही त्याने उदाहरणं दिली याच्या माझ्याशी आधीचा. परोक्ष भूतकाळाची. 2-3 धातू दिले, भू आणि भूष. भूष धातू म्हणजे काय बघायला पाहिजे, राहायला बघायचं आहे. भूत त्यांनी बभूव, म्हणजे हे सह बभूव, तौ बभूवतुः, ते बभूवुः, त्वं बभूविथ, युवां बभूवथुः, यूयम यूयं बभूव, अहं बभूव, आवां बभूवीव, वयं बभूवीम, असं येत आहे. भूष म्हणजे ते हे काय दागिन्यासारखं आहे का भूष म्हणजे? भूषचा काय अर्थ होतो? पुस्तकात काय दिलंय? हा कोणतं लेसन आहे? हा, एक मिनिट. हा, काय म्हटलं मॅडम? 12वा. 11वा असेल हा. 12वा. 12 12 आहे का? 11वा लग्न नगरी आहे. हा, हे भूष म्हणजे हे हा मिळालं. हा 12वा. सजवणे, 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 शोभिवंत करणे. अच्छा. हा हा ते काय अर्थ? हा नाही, भूषवतो मी वगैरे शोधून म्हणतो. काढला हा. त्यांनी शोधून भूष, काढलं. भूष म्हणजे शोधून, हा, त्याच्यावरून ते भूषण वगैरे आभूषण वगैरे झाले त्याच्यावर, हा, आभूषण. त्या भूष धातूवरून. हा हा सह बभूष, तो बभूषतुः. आता हे वाचणं एवढं अवघड जातं, पाठ कसं व्हावं हे? पाठ करायचंच नाही, टेबल लिहून ठेवायचं समोर. हो, तेच ना. म्हणजे लिहिलं जातं ते नाही, अपेक्षित नाही हो, हा, पाठ करणं अपेक्षित. काय वाचावं तर आहे लागेल. शेवटचं अक्षर वेगळं आहे. थुहू आणि श असं. हो, ते बरोबर आहे. श व म असं. बहू म्हणजे होता आणि शेवटचं अक्षर लक्षात ठेवा. सवयीनेच होईल ते हळूहळू वाचल्यानंतर. हा, हा. ते आले ना, वाक्यामध्ये आलं कुठेही. वाक्य वाक्य हा हा. वाक्य करावं लागतील त्याची तयार. हम्म. सह बभूषु, बभूष, बुभुचं म्हणजे तौ तौ बभूषतुः, शोभणे, शोभणे. ते अर्थ शोभणे. बुभुषुः. शोभणे. हा, शोभणे हा. म्हणजे दागिने करतो की नाही आपण आभूषणाचे, ओके. सजवणे, नटणे, ओके. सजवणे. हा. नंतर त्वं बुभूषिथ, युवां युवाम बुभूषथ, बुभूषतुः. बुभूषथुः, बुभूषथुः, आणि आणि यूयम यूयं बुभूष. बुभूष, बुच. अहं बुभूष. म्हणजे हे अहम आणि हे एकच दोन आहे. सारखे आले. हा. सारखं आलं. म्हणजे इकडे पण तसंच आहे, बभूचं पण तसंच तसंच आहे. आहे. हो. बभूव, हो. बभूव 3 ठिकाणी आहे. हे बुभूष जर 3 ठिकाणी आहे, एक वचन, बहुवचन, आणि इकडे पुन्हा असं एक काय वचन. करू? असं कसं काय? एकवचन तेवढंच एकवचनला ठीक आहे पण बहुवचन बहुवचनला हा. कसं? बहुवचनला कसं काय? किंवा बहुवचनला असं तर एकवचनला नाही पाहिजे असं काहीतरी. इंग्रजी सारखं यू म्हणले सगळीकडे यू चालतं ते. तितपतच होत असेल. तू, तुम्ही सगळंच. म्हणजे ह्याच चला याच्यावरती पुढे. इथे वेगळे आता हे भूची लुट लुकार, लुट लुकार, हे भविष्यकाळ आहे लुट लकार. हा.
इथे बघा काय काय हम्म. लिहिलंय. हे अनद्यतान भूतकाळ का? अनद्यतन भविष्यकाळ. जेव्हा अनद्यतन भविष्यकाळाचा प्रयोग आपण इथं, अनद्यतन म्हणजे नजीकचा नसलेला ना, लांबचा, हम्म हम्म हा एक्झॅक्ट हा उद्याचा नाहीये. हे हम्म हा परोक्ष भूतकाळ आणि हा अनद्यतन. होईल. नाही साधारण सारखेच येतील ना. नाही नाही भविता. हे भविष्यकाळ आहे. हा अजून पुढे हा कधीतरी भूतकाळ होईल, होता. अजून पुढे कधीतरी हा होईल. भूतकाळ आहे. हा हा होईल. हा हा भविष्यकाळ आहे. आता इथे आपल्या हा जे हे झालं पोटफड्या नाही शेव नाही होतं ना, पोटफड्या शेव फडणवीस कुठेच नाही याच्यामध्ये. असं झालं हा असतं बरोबर. असं ज्यावेळी होईल ना त्यावेळी ते इथे अनद्यतन भविष्यकाळ सहभविता, ना. हा तो हा होईल, हा तो गुड काय होईल ते, गुड तो होईल ऍपल का काय. गुड ऍपल असं म्हणतो तसं ते हा वाटतंय. हा सहभविता, तौ भवितारो, पण अनद्यतन ते म्हणलेलं आहे इकडं ना, भवितारः, नुसता भविष्यकाळ हा नाहीये. त्वं बरोबर. भवितासि, चालेल. युवां भवितास्थः, यूयं भवितास्थ, अहं भवितास्मि. एवढं एक ओळखीचं वाटलं हो. भवितास्मी हो. म्हणजे मी आला म्हणून शेवटी. त्याचा अर्थ काय आहे हम्म. तो, म्हणजे भविता म्हणजे काय? भू. रक्षिता म्हणजे रक्षण करील का? होणे ना. हा भ- हा, भ- अनद्यतन भविष्यकाळ म्हणतो तो. रक्षितारौ, रक्षितारः म्हणजे रचना तीच आहे जी मागच्या आहे ती. रक्षितासि, रक्षितास्था, रक्षितास्थ, रक्षितास्मे, रक्षितास्वहा, रक्षितास्मः. म्हणजे भू धातूचा रक्ष धातूचा एकच आहे, लुट लकार रूप. लुट लकार म्हणजे हम्म. अनंततम भविष्यकाळ. आणि इथे भू धातूची लुंग लकार म्हणजे भूतकाळाचा प्रयोग करायचा आहे. लुंग लकार. अभूत म्हणजे हे अभूत म्हणजे हे काल परवामध्ये झालेलं ते का? अभुवन आहे. असं अभूत, अभूताम, अभुवन, अभूभू, असं अभूतम, अभूत. आता इथे अभूत आणि अभूत. अनद्यतन म्हणा. हा अ आलाय म्हणजे म्हणजे अनद्यतन भूतकाळ असं अनद्यतन हो ना, होईल. म्हणजे अभवत नाही पण कुठे इथे. हम्म. अभवत म्हणजे झालेला असं नाही कुठे. अभूत आहे ते. झाले असते असे झाले असते ज्यावेळी म्हणतो ना त्यावेळेच तर तसं ते वापरायचं. हे लुंग लकार हे आहे का? हा अनद्यतन हम्म. भविष्यकाळ ना भूतकाळ भूतकाळ. असं म्हणलं. नाही भूतकाळ नाही आहे हा मॅडम. हा भूतकाळ. भूतकाळ. हा नुसता भूतकाळ आलाय का आता? हा साधारण हा हा हे अच्छा नुसतं हा. भूतकाळ. भूतकाळ एक स्लाइड म्हणजे चौथा भूतकाळाची, प्रकार. ही स्लाइड बरोबर. भूतकाळाची, भविष्यकाळाची आणि पुन्हा भूतकाळाची. हा 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 हम्म. मग हे लुंग लकार आहे. हा पूर्ण हा भूतकाळ. होता लिट त्याच्यामध्ये लकार. आहे ते. लिट हा लकार पूर्ण आहे. परोक्ष भूतकाळ, लुट लकार अनद्यतन भविष्यकाळ आणि लुंग हा हा लकार म्हणजे भूतकाळ. हा 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 मग पूर्ण भूतकाळ आहे. हा बरोबर. पण इथे अभूत आहे, अभवत कुठे नाही, अभवन पण नाहीये. नाही 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 मग आता हा तुम्ही याचा अर्थच अगदी वेगळा आहे. पहिला एक मिनिट पहिला आपला जो धडा आहे ना क्रियापदाचा पुस्तकातला 2 हम्म नंबरचा धडा हम्म त्याच्यात हम्म बघा म्हटलेलं आहे अभवत आणि अभूत हे हम्म. सारखंच दिलंय झाला. अच्छा, हा. आणि याच्यात आहे त्याच्यात का? अभवत हा अभवत मध्ये असं म्हटलंय की नुकताच घडलेला भूतकाळ जेव्हा व्यक्त करायचा नसतो तेव्हा त्याचा उपयोग असा अभवत करायचा. वर्तमान काळ बघा भवती, नुकता घडला. लीट परोक्ष हा भूतकाळ म्हणजे इथे बभूव नुकतंच होऊन घडलेले गेलेला. म्हणजे पूर्वी कधीतरी घडलेले आनंद नजीकचा भविष्यकाळाचा बोध होत नाही म्हणजे लांबचा भविष्यकाळ. म्हणजे भविता पूर्वीचा. म्हणजे हा होईल. भविताचा अर्थ हा होईल होतो बघा इथे. नंतर लुट भविष्यकाळ, भविष्यती हे आपण नेहमी वापरतो असं सामान्य भविष्यकाळ. लेट वापरत नाही. लोट म्हणजे आज्ञार्थ, भवतू असे हो. लंग अनंत भूतकाळ अभवत झाला. हा हे बघा लिंग आता 7वं हा आणि 9वं बघा. हो. लिंग म्हणजे हा. विद्यार्थ भवेत. भवेत म्हणजे हो आणि राहू भवतू दे म्हणजे थांबा. असे हो. हो असो. हा लोट हा हा आज्ञार्थमध्ये असो होवो. आणि उपयोग इथे दर्शविण्याकरता होतो आणि विद्यार्थ सातव्याचा म्हणजे होवो उपयोग किंवा असावे. व्यक्त करायचा. लुंग ते मध्ये काल अभूत, आपण बघितलं ना अभूत आज्ञार्थ म्हणजे आणि झाला. इत्यर्थ. आणि हा आता 7वं आणि 9वंचा कम्पेअर करा. आणि हा हा 7वं आणि 9वं. हा अभवत म्हणजे झाला, हम्म. अभूत म्हणजे झाला. हा हा या लकाराचा उपयोग पण भूतकाळाचा अर्थ दाखवण्यासाठी म्हणजे अर्थ म्हणजे काय? भूतकाळ व्यक्त करायचा असतो. हम्म. हा
अभूत झाला. ते अभूत साधा झाला. साधा भूतकाळ साधा असेल ना भूतकाळ आहे तो, तो साधा काल भूतकाळ. तो काल साधा गावाला भूतकाळ गेले. असेल. हे जे वाक्य नाही आहे ना हे साधा भूतकाळ झाला आणि पुराणातलं जे काही सांगितलंय समजा रामाचं किंवा काय ते पूर्वी हा जे झालं हा. त्याच्यासाठी तो हा परोक्ष अनद्यतन भूतकाळ. तो परोक्ष हम्म. अभवत येणार. पुराणातलं वगैरे ते परोक्ष कारण ते बाबा आपण इथे बघितलेलं नसतं. नाही, हे त्याच्याकरता बभू आहे. ते पुराणातलं म्हणता ना तुम्ही, त्याकरता हे ते हा. येते. बभू आहे. हा बभू आहे त्याच्यासाठी ते. ते परोक्ष भूतकाळ. बभूव तो परोक्ष हे- भूतकाळ. आणि हम्म. जे तर मगाशी होतं अभूत वगैरे हा, अभूतचा अर्थ होता. अभूत झाला. लुंग लकार. झाला अभूत किंवा म्हणजे होता. झाला. होता पण आहे त्याचा अर्थ. अच्छा, होतं पण आहे का? दिलं नाही त्याने इथे. हम्म. अभवत म्हणजे झाला, अभूत म्हणजे झाला. आता जे वाक्य पाहिल्याशिवाय नाही करणार आपल्याला. हा. हम्म. सह नृपः अभूत तो राजा होता. हो, एक वाक्य दिले कुठे? मागच्या धड्यात नाहीये, दिले. नाहीये, नाही दिलं. रघुराजा आणि तेवढं एकच आहे ते. पराक्रमी राजा हो, नाही होता. मी असं सांगितलं तेवढं एकच धड्यातलं वाक्य नाही आहे ते. सांगितलं. हम्म. धड्यात कुठे? ते शेवट नाही याची धड्यातलं नाही 11 का 12 सांगितलं. धड्यामध्ये येते. आत्ता वाचलं ना आपण त्यामध्ये ते. हा हा. रघु पराक्रमी राजा होता. रघु पराक्रमी राजा बबूव. ते बबुवासारखं वाटतं ते उत्तर प्रदेशच्या. हम्म. बबू. पण झाला किंवा होता वापरतो त्याला ते हे वाक्य असं ते बघितल्याशिवाय नाही आपल्याला हे ना. हं? हे हा हे हे त्यावेळेस आता ते हे वापरतो. नुसते हे एक्झाम्पल आहे ते. हे काय म्हणतात त्याला? हम्म. असं हे स्वरूप आहे. आणि असे झाले हम्म. तर सह अभविष्यत तौ अभविष्यताम ते झाले तर तसे होईल. भविष्यन् परस्पर त्वम् हेतुदर्शक अभविष्यः संकेत व्हायचा युवाम् असेल तर लिहू. अभविष्यतम् यूयम् अभविष्यत अभविष्यत अहम अभविष्यम् आवाम अभविष्याव वयम् अभविष्याम. अशा तऱ्हेने प्रथम गणातील धातूंचे सर्व लकारात होणारे उपयोग आपण अभ्यासले. मला हेतू काय हेतू वाटतं मदभाव काय ते हेतू आपण हेतू ना आता मदभाव बोला ना. आपण काय वाद्यार्थे. करूयात? अ, डायरेक्ट वाक्य नाही घेऊया. आपण नाही आपण हे सगळी रूप कुठे कुठे येत आहेत का त्याचं लगेच कॅच करू आणि हा बघूया अशा टाईप. पल्लवीताई चालेल. हा पल्लवीताई काल हो ते टाकलं होतं ना त्यांनी 45चं कोणीतरी टाकलं होतं बघा त्याच्यावर लुंग लकार वगैरेचे. तर त्याच्यावर एक हा अभ्यास कार्य म्हणून दिलंय. मी पाहिजे तर टाकते तुम्हाला. तर बरं. त्याच्यामध्ये त्यांनी सोडवायला सांगितलंय ते सोडवलं तर हो का आपल्याला त्याच्यात येईल जास्त. ग्रुपवर कुठे टाका ना प्लीज. कशात हो, ठीक कशात आहे, आहे बघू आपण ग्रुपवर ते. टाका. हे व्याकरण विधी म्हणजे आहे ना, पक्षांना विधावी. हा बरोबर बरोबर टाका हम्म. टाका ते हम्म. ते टाका व्याकरण प्लीज. विधीमध्ये हो ग्रुपवरच टाका ताई. हो. आता हा म्हणजे मग आत्मनेपदी. त्याच्यावर आपण चर्चा करू. हा हो हो. हा किती आत्मनेपदी. पाठ आहे? हा हा. हा ना पुढचा 14 पाठ. पाठ नंबर 14 14 चतुर्दश 14 चतुर्दश. पडला का? बर. आत्मने आता हे आतापर्यंत झाले परस्मैपदी. आता झालंय का? हा काय म्हटलं? 13 झालंय का? नाही नाही 13 13 नाही तो ना. धडा आहे. आता उगाच हे फक्त हेच आहे. 13 मध्ये काय टेबल आहे ते. नाही तर धडा आहे धडा येईल. परोक्ष धडा आहे, धडा. भूतकाळ. अंगुलिक धड हे आता आपण वाचलं ना हे 13 मध्ये आहे. हे फक्त टेबल्स आहेत. पण नाही टेबल वाचून म्हणजे काय नुसते वाचले आपण. ते वाक्य हे बघितल्याशिवाय 12 त्याचा आहे. उपयोग हे कळणार नाही. 12 मध्ये आहे. दिलीपजी हे सगळं 12 आपण मध्ये आहे. शिकलेलं ते 12च आहे. दिलीप 13 नंबरचा धडा आहे ते वेगळं येईल पीडीएफ आपल्याला 12 मध्ये कुठे आहे ते? हा धड्यांची ते 12 मध्ये हेच आहे. मुशतू मिशेत अमुशत बरोबर नाही आहे नाही तुमचं. म्हणती. 13वा हा धडा आहे. पुस्तकामध्ये 13वा पुस्तकामध्ये हा वेगळा धडा आहे 13 वाजून. अंगुली दर्शन तो धडा आहे धडा. त्यामध्ये वाक्य असतील एक वेळा. हा दर्शनम. ओके ओके ओके. त्यामध्ये उपयोग केला आता असेल हा त्यांनी. जो आहे तो 12वा घेताय तुम्ही हा 12वा झाला. 12वा आहे. करेक्ट करेक्ट. 13व्या मध्ये मग कळेल तो. 13वा कोणता पाठ आहे? अंगुली अंगुली दर्शन हा दर्शन. अंगुल दर्शन. त्यामध्ये असेल एक वेळा ते. बरोबर आहे. अंगुली.
आता 14वा 14वा आत्मनेपदी. घेऊ आपण. आतापर्यंत आपण परस्मैपदी सगळे धातू आता शिकलो. हे आत्मनेपदी. आता आत्मनेपदी आहेत. हा, येथवर धातू आपण हा प्रथम गणातील परस्मैपदी धातूंचा परिचय करून घेतला. संस्कृत भाषेत काही धातू परस्मैपदी, काही आत्मनेपदी, तर काही उभयपदी असतात. हे आपण एकदा मागे वाक्य आपलं हो शिकलेलं आहे हो आपण. हो येथे हो हो आत्मनेपदी धातूंचा हा परिचय करून घ्यायचा. तर आत्मनेपदी रूपे कशी बनतात हे इथे दाखवले. म्हणजे हम्म, त्या जो करता असतो त्याच्या ह्याच्यावरती तो परिणाम असतो, म्हणून तो हम्म, आत्मनेपदी. हम्म. हा म्हणजे आपण जे मागे हा शिकलो. स्वतःवरती हम्म परिणाम असेल तर केवळ हे. हा हे प्रत्येक काळामध्ये कसं लट हा लकार, लिट आता हे लकार, लुट प्रत्येक लकार, लोट काळामध्ये लकार हा हा हे टेबल आहे. सगळे 10 काळ. हा 10 काळ घेतले, हे पूर्ण हे 10 काळ आपला काळ आहेत. पुस्तकात आहेत सगळे. हे 4 काळ वर्तमान काळ, परोक्ष भूतकाळ, अनद्यतन भविष्यकाळ, नुसता भविष्यकाळ, आज्ञार्थ, अनद्यतन भूतकाळ, विद्यार्थ आणि हे 2 पुस्तक. लुंग भूतकाळ आणि ऋलुंग हेतू हेतू मद्भाव. हम्म. आता ह्याची उदाहरणं घेऊ आपण. हे वाचून टेबल वाचून कळेल का आपल्याला? त्याचं ना कारण ऍक्च्युली ना हा ते ज्यावेळी वाक्यात उपयोग होईल त्याच वेळी नीट कळेल. नाही, म्हणजे त्यांनी म्हणजे शेवटी काही भविष्यकाळामध्ये आत्मनेपदी कसा धातू घेतला दिलेत. हे बघ, धातू दिलेत शेवटी. कम हो म्हणजे इच्छा करणे, हे पहा, हे काम येते, हा हे कम वाचूया. कम म्हणजे इच्छा कारण करणे, क्रंद म्हणजे रडणे हा ओरडणे, क्षम हा क्षम गेलेलं आहे ते आपल्याला. वाचून सगळं. अरे हा अरे असं वाचा अरे ना. असं हे काम सगळं येते, नाही काम ठीक आहे, इष्यते, ठीक आहे. अकामयत, सगळंच वाचायला पाहिजे. हा हो कामयताम कामयेत. हा नाही, पण हे काय असं याचा अर्थ वाचायला काय? पाहिजे आपल्याला. हम्म. नाही काम येते वर्तमान हा? काळ. काय काय हे हे वर्तमान सगळी काळ, इच्छा रूप आहेत करतो. ना. भविष्यकाळ. रूप आहेत ना. नाही, नाही. वर्तमान काळ काम येते, हम्म भविष्य काळ काम नाही, इष्यते, हा अनद्यतन परोक्ष भूतकाळ अकामयत. हम्म हा, आणि कामयताम म्हणजे अं, साधा भविष्यकाळ. गाडी बंद पडली आपली. लोट, आज्ञार्थ. आज्ञार्थ. आणि बरं कामयेत म्हणजे विद्यर्थ. हम्म ठीक आहे. म्हणजे क्रंद याला वरती असं द्यायला पाहिजे. वर्तमान हा काळ, तेच कळलं पाहिजे नेमकं काय अं, ते. हा, हा वर वर्तमान आलं काळ, भविष्य काळ, काळ अनद्यतन, आज्ञार्थ अनंत आणि विद्यर्थ. आणि हम्म विद्यार्थ. हा हा, असे आहेत. म्हणजे काल परवा क्रंद आपण म्हणजे, बघितलं ते फक्त हे वेगळे धातू आहेत. कारण ह्याचं बघ ना, आता तो कामयते होतं. आपल्या परस्मैपदीला मी येतो पहिला, हा नाही हो का, हो मी गच्छामी. येते. हा हा हो हा, बरोबर बरोबर. किंवा फक्त पुढचे गच्छती, अज्ञार्थी गच्छती. आणि विद्यार्थ सारखे. हे इकारांती इथेही असतं, थोडं हे थोडं एकारांती फरक आहे. सगळे सगळे एकारांती आहे. आता हम्म गच्छती, गच्छ असेल तर तो गच्छती येतो, तर इथे कमचं हो काम येते येतं. त्यामुळे ते हा हा, गच्छत लभते आपल्याला झालं होतं बघ मागे एकदा. लभते आपल्याला झालं. हा तुला बरोबर. आठवं गेलं हा, तर त्रप त्रप म्हणजे त्वम किम त्रपते हा, तपते झालं होतं. त्रपते हो त्रपते हो तू काल असतेस असं काही काही काही. आपले झाले होते धातू असे. झाले ते. हो येतो हो आता की ते समजायचंय का की एकारांती असलं की आत्मनेपदीची आत्मनेपदी. हा एकारांती अजून लक्षात ठेवा म्हणजे प्रवेशला पण झालेले. आत्मने असताना त्यातलं ने जे आहे ना ते एकारांती आहे. ने आता एक मिनिट हे कम म्हणजे इच्छा करणे, याचा वर्तमान काळ मी म्हणून दाखवते. हा, कामयते, येते, कामयन्ते प्रथम पुरुष. मग कामसे, कामेथे, कामध्वे हो हो मध्यम पुरुष. मग कामे, कामावहे, कामामहे हा हे ते उत्तम अहम पुरुष. कामे असं गेलेलं आहे आपल्याला ते हा 2 अक्षरी. हा हा, असं होणार ते. हम्म म्हणजे प्रत्येक धातू तो तसा ह्याच्याप्रमाणे चालणार तो. आत्मनेपदी आहे ना तो, म्हणून. अहम क्षमे असं पण हम्म गेलेलं आहे ते. हा, आणि मग आता हे क्रंदच, किम त्वम क्षमसी. क्रंदते, क्रंदिष्यते, अक्रंदत, क्रंदताम, क्रंदेत, हम्म क्षमते. क्षमते हे प्रथम पुरुष बहुवचन झालं, एकवचन झालं. आता आपल्याला आणि यामध्ये क्षमते, जास्त म्हणजे पल्लवीताई म्हणजे आता आपल्याला हा, हा, सगळ्यांना जास्त यामध्ये हा, आज्ञार्थ आणि विद्यार्थ हे जास्त आलेत नवीन. आणि नवीन धातू आलेत हे सगळे. नवीन. हा हा, नवीन धातू ते आणि नवीन आले. आज्ञार्थ हा, आणि विद्यार्थ
वाक्यात उपयोग करायला लागतील. आधी बाकीचे हे आणि सगळे हे धातू झाले होते. आणि ते आत्मनेपदी आणि परस्मैपदी असे धातू दोन वेगळे हा प्रकार. हा हा हे आत्मनेपदी बस. हे आत्मनेपदी आले आता. मग हा आजपर्यंत आपण परस्मैपदी धातू शिकलो. झालं. हा नाही नाही, म्हणजे हे आपण पूर्वी पण शिकलो होतो आत्मनेपदी हो हो परस्मैपदी. पण हो आपलं पण नवीन आता हे जास्त असणार आहे हा की म्हणजे अज्ञात आणि विद्यात हे नवीन ऍड केलंय बरोबर यामध्ये. मला बरोबर म्हणायचं बरोबर. या हा, म्हणजे दोन त्याची कॅटेगरी वाक्य ऍड येऊ झाल्या. शकतील आपल्याला पुढे हो असं. हो येतील जास्त येतील. म्हणजे तर येतीलच. बरोबर आहे. म्हणजे हो आत्मनेपदी आणि आता हे इथे बा आठवा जो येतो त्रप हा झाला होता. त्रप ते झालं होतं. त्रपते किम हो त्रपिष्यते. त्रपत किम झालेलं ना, त्रपते तेच हा म्हणते. आणि मग तसंच त्रपस्यते अत्रप सा किम त्रपेताम त्रपते. त्रपेत. हम्म हा हा हे पुढचे आता वेगळे आले तर त्याच्यामध्ये आपल्याला हे त्रपेताम. नवीन आहे त्रपेताम आणि त्रपेत. हा हे हे अज्ञात थोडंसं नवीन आहे. विद्यार्थ्याचा यातली वाक्य आपल्याला हा जरा नंतर करावी लागतील अशी. करावी लागतील आपल्याला. बरोबर. हो म्हणजे ही तर आहेतच आपल्याला आधीपासून माहिती हो ही होती. माहिती होती. बरोबर. म्हणजे धातू रूपच. हो 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 सगळे आता एवढे लक्षात घेऊया. पुढे जाऊया का आपण. अशा रीतीने हा पाठ संपलाय बरं का. हो हो हा थोडा आपल्याला घरी सगळ्यांनाच आपल्याला पण अभ्यास धातू करायला खूप आहेत हवे. ना नवीन नवीन हा नवीन हो नवीन खूप नवीन आहे. खूपच आहेत. धातू खूप आता आहेत. हे सगळं वाचणं लिहिणं पाठ करणं असं आणि आहे. हा म्हणजे आता बघा ना आता ददातीला पण पुन्हा यच्छती पण आता नवीन पुन्हा नवीन अजून ऐकायला. आले. प्रथम आता वर्ग आणि पाठ त्याच्याने आत्मनेपदी. 16वा जो आहे 16वा पाठ आत्मनेपदी धातूंच्या वरच आहे. हो हा हम्म. हा हा पण म्हणजे व्यापार करणे. पणते पणिष्यते अपणत पणताम पणेत तो पूर्ण म्हणायचा. पवित्र करणे. ते दिलं नाही वर्तमान काळ भविष्य काळ हा अपणत म्हणजे भूतकाळ. अनद्यत ना. हा हा अनद्य. ते चालेल. आपण म्हणजे ते पणताम दुकान हो हो होतं ना आपण हो हो हो. ते हो त्याच्यावरूनच आलेला असणार शब्द तो. पण पासून आपण झालं ते. पणताम पणताम आणि पण पणेत व्यापार आज्ञार्थक करणं. हा दीर्घ. बरोबर. आता एक बघा मला असं लक्षात येत आहे अनद्यतन जो येतो पणचा पण ते पाणीशते अपणत पूर्ण आहे. हा हम्म आत्मनेपदीला हो त पूर्ण येतोय. हम्म. परस्मैपदीला त पाय मोडका येतो. पाय मोडलेला पाय असतो. हो. मोडता येतं. हो हम्म. हो हो इथले सगळे भूतकाळ पूर्ण आहेत. हा हे लक्षात हा ठेवायला पूर्ण त पाहिजे. आहेत. हो हा सगळे त हा. पूर्ण आहेत. नाही मग सगळेच नाही तर सगळे. पणताम हा म वाले जे पणताम ते जाता म पाय नाही मोड म आहेत. म येतो. म आहे ग. म पण लंगडे आहेत. आता हा मय बरोबर बरोबर. जनरली अनद्यतनमध्ये आपल्याला अगच्छत असं होतं ना. हो हा हो अपठत असं हा मग इथे परस्मैपदीला. अपणत हा आत्मनेपदी. अपणत. हा पल्लवीताई खूप हा छान ऑब्झर्वेशन आहे तुमचं. हा अहो बारीक बारीक ऱ्हस्व दीर्घ काना वेलांटी मात्रा पाय मोडण्याने केवढा मी फरक मी पडतोय मगाशी त्याच्यात. पाहिलेलं आहे खरं मला वाटलं की याचं पाय मोडायचं राहिलंय की काय असं वाटलं पहिले. हा पण सगळीकडेच मजा तसं येते. दिसतंय. तर पूर्ण दिसतोय. हो म्हणजे सगळं. कारण ते हे आधीच्या धड्यात खरं आत्मनेपदीमध्ये वेगळं आहे. हा अनद्यतन आत्मनेपदी आल्यामुळे वेगळं आहे. हा हा राईट. बरोबर ना. हो आता हे बरोबर. पण म्हणजे व्यापार करणे. हो पू म्हणजे पवित्र करणे. प्रच म्हणजे प्रसिद्ध होणे. भिक्षू आहे का ते. भिक्षू हो म्हणजे भीक हो मागणे. भिक्ष भिक्ष का भिक्षू आहे. नाही भिक्षच पाहिजे भिक्षू पाय का. आहे. मोडला भिक्षू तो भिक्षू पुस्तकात भिक्षू नसेल ते. नाही भिक्षू नाही पुस- हा पुस्तकात हा भिक्ष भिक्षू आहे. आहे. भिक्षा नाही नुसता पुस्तकात क्षचा भिक्षा आहे. पाय मोडलाय. श क्षचा क्षचा पाय पाय का. मोडलाय. मोडलाय. हा हा श भिक्ष शामरुगाचा आहे का. भिक्ष हम्म? नाही श नाही 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 श शामरुग नाही. हाच क्ष आहे. नाही शच आहे. श. क्षीर शास्त्रीय क्षीरमधला अक्षरातलाच क्ष आहे हा पण त्याचा अक्षर. पाय मोडलाय. पाय मोडलेला अक्षर आहे. हा म्हणजे पाय ते मोडलाय. बरोबर आहे. शास्त्रीयतला त्या पाय अक्षरात. पाय उकार मोडलेलाच पाहिजे. उकार नकोय. उकार नकोय हा पाय उकार नको मोडलेला. चुकलं ते. अरे एक क्षचं तोडणं अवघडच आहे. हे खालचा उकार फक्त खालीच येतो. अच्छा हा तुम्ही इंग्लिश मध्ये करूनच. नाही हे करतो मी पण ते पाय मोडत नाही त्याचा. हो का. हा असू द्या. मराठी आता तुम्ही काहीतरी रंग हा लाल रंग करून ठेवा. तसं खाली तो 9वा शिक्ष तिथे क्षचा पाय मोडलाय भिक्ष सारखा. कुठलं म्हणलात तुम्ही शुभांगीताई. 9 नंबरचा शिक्ष. ते 9 नंबर शिक्ष पुढच्या पानावर आहे का.
शिकणे हो, नाही हो, त्या हो. त्यात कसं, नाही, आबा इथं आबा मोडलेलं आहे, इथे आहे आला मोडलेलं. आला इथे मोडलेलं आहे. हा मग त्याचा मोडला. तो काय कॉपी मोडलेलं आहे? दिलीपजी तो हा कॉपी इथे करा हा आणि copy वरती येस paste पेस्ट येस करा येस ना. हा कॉपी येस पेस्ट येस करता यू आर येईल. राईट. चांगलं सुचव. चोऱ्या करायलाच तर इंजिनिअरिंग मध्ये शिकलो आम्ही. जम गया. आला रे जम आला. गया. हं. मुद म्हणजे आनंद होणे हे माहिती आहे. यत प्रयत्न हो. करणे हा. रम रमणे. हं? हम्म. म्हणजे हे झालं ओके. फक्त हे नवीन हे म्हणजे प्रचचं प्रसिद्ध होणे माहिती. प्रच आहे. सर्व हे प्रथतेचं धातू प्रथ नाही बरं का, प्रच आहे. प्रथते, प्रतिष्ठते, हम्म. अप्रथत. आपल्याला प्रथ वाटत हा आपल्या आपल्याला प्रथ हा वाटत झालं प्रच होतं. आहे, प्रच. प्रथ हा धातू आहे. प्रवेश प्रथ मध्ये नाहीये, झालेलं. प्रच. हे जे ना हे का चुकलं इथे? अच्छा. हा. नाही चुकलंय का हो हे? प्रच हो चुकलंय थ पाहिजे तिकडे. प्रच पाहिजे ना. बरं बरं झालं. पुस्तकात तो आहे. थ पाहिजे तिकडे. आता इथे मात्र कॉपी पेस्ट नाही बरं का दिलीपजी. नाही नाही, इथं काही सध्या शक्यता नाही. आणखी सापडलं कुठंतरी तर थ दिसतो का बघा. सध्या तरी नाहीये. अप्रथत दिसतो बघा त्यातलं काढता येईल. सध्या तरी नाहीये. हम्म. पण हे सरांना सांगूया हं. कारण ह्यांनी तेवढा गोंधळ होईल. बरं झालं हे. दि- नाही तर प्रश्न. दिलीपजी हो. ही पॉवर पॉइंट आहे का ही हे ही आहे? पॉवर पॉइंट आहे. मला पाठवता का? कारण की हो, मी हो. वैदिका कीबोर्ड तुम्हाला म्हणलं ना काही टाकता दिवसापूर्वी, येतं ते. हो तर पाठवतो. मला ते हे करता येईल हो हो दुरुस्ती. पाठवतो. अरे वा. म्हणजे सरांना आपण उगाच नको त्रास द्यायला. नाही ठीक आहे ना, काय करायचं. वा हो चांगलं आहे. हो. चालेल तुमच्याकडनं होत मुद हो ना, कशाला उगाच सरांना नाही ठीक आहे द्यायचं. ना. यत आणि रम. हं? हो. शंख हे शंख सुद्धा हेच पाहिजे ना. मोडकं. क मोडका पाहिजे बरोबर, पाय मोड्या पाहिजे. हो. पाय मोड्या पाहिजे. होय. हे आहे पायमोड्या क आहे. शिक्ष श्लाघ हे माहिती आहे. व्यथ दुःखी हो. होणे, लभ श्लाघ. मिळणे, वंद श्लाघ आपण नमस्कार. कुठे शिकलो? श्लाघ श्लाघ होतं आपल्याला. श्लाघ्य वगैरे असं बोलतो ना आपण. श्लाघ श्लाघ्यते श्लाघ्यते झालं होतं ना. श्लाघ्य असं कुठंतरी कुठे झालं झालंय. होतं पल्लवी ताई? काय आठवतंय थोडं? प्रशंसा करणे. कुणाची आता कुठे? प्रशंसा केली, कुणाची तरी प्रशंसा केली राजाची वगैरे असे. आहे श्लाघ्यते. हा शुकच्या राजा धड्यामध्ये आहे. होतं का ते? पोपट होतं त्याच्यात नाही असं 2-3 ठिकाणी शुक गेले होतं आपल्याला. काहीतरी. का तो अश्वत्थाम्याच्या इथे तो येतो? नाही त्याच्यात नसणार, कारण की ते तर सगळं म्हणजे माझं रक्षण करा वगैरे असंच होतं की सारथी आहे मी, नंतर तुम्ही एवढे हे आहात तर तुम्हाला नाही, त्याच्यातही नाही येणार. का नाही प्रशंसा आठवते करणे. श्लाघ्य? येईल, आठवेल थांबा जरा बुद्धीला ते मागचं पुस्तक काढून पाहू आपण. मागचं वर्ष येस. पुस्तक वर्ष जे आहे ते हे बघून पाऊस बघायला पडले. हे पण लग्न आहे का? वर्ष हो. पुस्तकात नाहीये, नाही नाहीये पुस्तकात. शब्दच नाहीये. पुस्तकात हो. नाही. नाही, आहे, त्या पण पुस्तकात लग्न मी मोडलेला पाय. हो. नाही मोडलेला. अच्छा लग्न नाहीये ते. हा एवढे वर्षाला पाय मोडणे अवघडच आहे. पलवान आहे ना तो. अवघडच होईल. हो. पाय मोडलेला आहे. आहे? पाय मोडलेला म्हणताच उच्चारच नाही करता येणार. लक्ष्मीताई, नाही करता येईल. लक्ष्मीताई, वर्ष. तुमचं जे आहे व्हर्जन हिंदी त्याच्यामध्ये नाही, कसं आहे? वर्ष म्हणतात. नाही मोडलेलाच आहे पाय. वर्ष हा मग वर्षाचा पाय मोडलेला आहे म्हणजे याचा अर्थ ते बरोबर आहे लक्ष्मीताईंचं व्हर्जन. मोडलेलाच आहे. म्हणजे मला असं वाटतं जे नाही पाहिजे. वर्ष, बहुतेक वर्ष, सगळे मूळ सगळे धातूला धातू असतात ते पाय मोडत मला असतात ते. वर्ष. हिंदीच्या पुस्तकात मोडलाय पाय का मग? तेच म्हणते मी. हो म्हणजे मग जर हो, लक्ष्मीताई पुस्तकात कन्फर्म बघते करत मी असतील तर ते ग्राह्य धरायला मग पाहिजे. हिंदी हो हिंदीचं बरोबर. ओके, मग आता ते वर्ष पायमोड्याचं आणि दुःखी बाब वर्ष. मी करीन असे ते. दोन उच्चार होऊ शकतात खरं. आता सोपं काम आहे. हे बघा इथं आलंय बघा श्लाघ्य. श्लाघ्येत आला. 9व्या ह्याच्यामध्ये. सह मंदिरम गत्वा परमात्मानं वंदिष्यते. त्याच्यामध्ये काही नाही तो विशेष. मंदिरात जाऊन परमात्म्याला वंदन करेल. करेल नमस्कार करेल या करणार. परमात्म्याला करेल, वंदन हा. करेल. आत्मनेपदी. नमस्कार कसं झालंय बघा, नस्मकार झालाय. हा कुठलं? झालंय. नस्मकार झालाय. नमस्कारच्या ऐवजी स हा, अर्धा होय झालाय. का? नस्मकार. कुठे? तुम्हाला चष्मा नाही का? हिरव्या रंगात. हा पल्लवीताई, आता तिकडे
हा अच्छा हा हा मला अच्छा हे वाचलं ना, अर्थ बघता होय तुम्ही. हा. मी इकडे शोधायला आले संस्कृतच्या ह्याच्यात. मला हे अच्छा, आता नमस्कार. ऐकल्यानंतर एकदम आपण हं. रिक्स आणि रिस्क होय होय नाही, आणि पु ल देशपांड्याचं नाही का, स्कर्ट रिक्त स्कर्ट म्हणतात. स्कर्ट, मला स्कर्ट. हा मला सर्ट आणि स्कर्ट आणि स्कर्ट बरोबर आहे, आठवला पुलांचा तो. कोणी कोणी पर्स म्हणतात, कोणी कोणी प्रस म्हणतात. असं हा, म्हणतात प्लस. बरोबर. लहानपणापासून. अगदी अगदी. किंवा जनरल जनरल त्याच्यामध्ये पण लोकांचं अरे हे होतं. बापरे, ते तर नेहमीचा गोळ आहे तो, मी पण करतो इवन कित्येक वेळेला. जनरल आणि जर्नल. अहम त्वाम वंदे. हा. सोपं आहे हा, वंदे. मी तुला नमस्कार करतो. वंदे आता हे नवीन आलंय का विलोक्य आपल्याला? भरतः तम वंदे अवंदत. आत्मनेपदी आहे ना, त्यामुळे ते वंदे आलं. हा हम वंदे. हा वंदे. वंदे भारत. नंतर मातरम. तिसऱ्यामध्ये भूतकाळ आहे अवंदात. हा, अवंदत. अवंदत. तो प्रत्यागत पूर्ण म्हणजे म्हणायचा. परत आलेल्या. म्हणजे भूतकाळ म्हणजे. रामम विलोक्य भरतः हा तम अवंदत. 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 हा वंदत. अवंदत. परत आलेल्याला आत्मनेपदी मला आलं. भरताना नमस्कार केला. आता हे चौथं बरोबर आहे का होय? छात्र अभ्यासेन विद्याम लभते. हो, हम्म. छात्र अभ्यासाने विद्या लाभवतो, म्हणजे विद्येचा त्याला लाभ लाभ करतो. होतो, हा, त्याला विद्या लाभ स्वतःला होतो. लाभ होतो. अभ्यासाने पण यांनी विद्या लाभते. भाषांतरामध्ये विद्यार्थ्याला घेतलं यांनी. विद्यार्थ्याला एकाच अभ्यासाने विद्या विद्यार्थ्याला, लाभते. हो पण एकाच बरोबर आहे. छात्र विद्यार्थ्याला. आहे ना, छात्र आहे. छात्र हा विद्यार्थी कुठे म्हटलाय? अभ्यासाने विद्या. छात्र हा हा, मग करता छात्र आहे, अभ्यासेनं म्हणजे अभ्यासाच्या साह्याने असं म्हणून. अभ्यासाने विद्या अभ्यासाद्वारे मिळवतो, किंवा लभते. विद्यार्थी विद्या अभ्यासाने विद्या लाभवतो, मिळवतो असं होईल लाभवतो. का? विद्यार्थी अभ्यासाने विद्या लाभवतो मिळवितो, असं म्हणजे म्हणणं आहे. लाभवतो मिळवतो. नाही, नाही, लाभत विद्या मिळवतो. मिळवतो दिलीप, म्हणजेच मिळवतो लाभते, पण त्याला म्हणता येतं. स्वतःला लाभते ना, त्याला स्वतःला पण लाभते म्हणून त्या. विद्यार्थी असं पाहिजे ना, हा, विद्यार्थ्याला मिळवतो पण छात्र म्हणू विद्यार्थ्याला शकतो कसं ना होईल? आपण. नाही नाही, मराठीमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्याला होतं, पण इथे नाही, करता प्रथम विद्यार्थी येतच पाहिजे. अभ्यासाने विद्या मिळवतो असं पण म्हणतायत. विद्यार्थी हा. विद्याने विद्या विद्या बरोबर. मिळवतो. लाभतो, प्रत्येक वेळी लाभतो हे- म्हणून नाही, लाभतो. लभत आहे ना, ते मिळवतं नाही मिळलं नाही. संस्कृतमध्ये तो आहे. संस्कृतमध्ये लभ आहे म्हणून तिकडे लभच वापरायला पाहिजे, नाही मिळवतो पण वापरू शकतो आपण. मिळवतो वापरायला पाहिजे, बरोबर आहे अश्विनीताई. आपण मिळवतोच म्हणायचं मराठी भाषिकांनी. ठीक आहे. हे